वैष्णवी रोशन शर्मा। आज मी या प्रस्तुत विचार मंचावर विषय मांडते रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील। कष्टाने वाढवले, मेहनतीने शिकवले, कष्टाने वाढवले, मेहनतीने शिकवले, माऊली तू आमचे आयुष्य घडविले, माऊली तू आमचे आयुष्य घडविले। तुझ्या आठवणीने नवे बळ मिळते, तुझ्या आठवणीने नवे बळ मिळते, तुझ्या स्मरणाची ज्योत मनात कायम ठेवते, तुझ्या स्मरणाची ज्योत मनात कायम ठेवते। आपल्या पतीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात मानवतावादी भूमिकेतून साथ देणारी एक अलौकिक सहचारिणी म्हणून सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे स्थान अद्वितीय आहे। भाऊरावांच्या काळात स्वतःला झोकून देणारी त्यागी वृत्ती असणारी स्त्री सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या महान माऊलीचा जन्म 7 जून 1894 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला। सर्वांप्रमाणे त्यांनाही टोपण होते, ते म्हणजे अदक्का। अदक्काचे बालपण, शिक्षण सर्व काही सुखात गेले। पुढे 1909 मध्ये त्यांचा विवाह ऐटवाडीतील पाटील घराण्यात भाऊराव पाटलांशी झाला। मी सुहासिनींच्या मेळ्यात उभी होते मळ्यात, मी सुहासिनींच्या मेळ्यात उभी होते मळ्यात, नजर पोहोचली तळ्यात, हजारांच्या कंठी भाऊरावांच्या गळ्यात, हजारांच्या कंठी भाऊरावांच्या गळ्यात असा सुंदर उखाणा घेत त्यांनी पाटील घराण्यात सून म्हणून प्रवेश घेतला आणि भाऊरावांच्या एकत्रित कुटुंबाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेरली। पुढे 1919 मध्ये सातारा जिल्ह्यात काळे येथे भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। लक्ष्मीबाईंच्या असीम त्याग व प्रयत्नाने ही संस्था उभी राहिली। एकेकाळी सनातन वातावरणात वाढलेल्या लक्ष्मीबाई भाऊरावांच्या काळात एवढ्या एकरूप झाल्या की स्वतःची 3 मुलं व वस्तिगृहातील मुलांशी त्यांनी कधीच भेदभाव केला नाही। आपल्या पतीने काढलेली संस्था नावारूपाला यावी यासाठी त्यांनी आपल्या विवाहात मिळालेल्या 90 तोळे सोन्याचा त्याग केला। म्हणतात ना, देवीची ती खून आला ज्यांच्या घरात, देवीची ती खून आला ज्यांच्या घरात, पडे त्यांच्या चिरा संसाराला, पडे त्यांच्या चिरा संसाराला। एकदा पागोंडा पाटलांच्या घरी म्हणजेच कर्मवीर अण्णांच्या घरी काही पाहुणे मंडळी जेवायला आले होते। पाहुण्यांनी जेवता जेवता सहज प्रश्न केला, काय पागोंडा पाटील, तुमचे चिरंजीव भाऊराव काय काम करतात? तेव्हा पागोंडा पाटील म्हणाले, काय नाही, पण एक महत्वाचं काम करतो। पाहुण्यांनी उत्सुकतेने विचारलं, महत्वाचं काम कोणतं बरं ते? तेव्हा परत पागोंडा पाटील म्हणाले, काही नाही, 2 वेळाचं खातो आणि गावभर हिंडतो। आपल्या सासऱ्याच्या तोंडातून अशा शब्द ऐकून वहिनींचे हृदय दुखावले, डोळे पाण्याने दबदबले, पाहुण्यांपुढे अश्रूही पुसता येईना। लक्ष्मीबाई भाऊरावांना वाढण्याचे काम करीत होते। लक्ष्मीबाईंचे 2 अश्रूचे थेंब भाऊरावांच्या ताटात पडले। आपल्या पत्नीपुढे झालेला अपमान भाऊरावांना सहन झाला नाही। ते तडकन उठले आणि त्यांनी तडक सातारा गाठला। इथूनच त्यांच्या या शिक्षण कार्याचा स्त्री गणेश झाला। म्हणतात ना, स्त्री शक्तीचे अश्रू असती शक्तिशाली असते। सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले, सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले, साध्वी द्रौपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले, असा इतिहास आहे ना। अगदी त्याचप्रमाणे रयत माऊली लक्ष्मीबाईंच्या अश्रूंनी नामवंत अशी रयत शिक्षण संस्था घडली। अर्थात रयतेचं रामायण दिलं गेलं आणि रयत शिक्षण संस्था उदयास आली। लक्ष्मीबाई या वस्तिगृहातल्या लाडक्या वहिनी होत्या। पाखीर फुट्या पाखरांसाठी असा वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला टाटा मधला घासही दिला, जो वस्तीला आला त्याला टाटा मधला घासही दिला। एकदा भाऊराव कामाकरिता बाहेर गावी गेले होते आणि वस्तिगृहातील धान्यही संपले होते। मागील थकबाकी असल्याने कोणीही उद्या देण्यास तयार नव्हते। वस्तिगृहातील सेक्रेटरी वहिनींजवळ आला। वहिनींजवळ देण्यासारखे काही नव्हते। राहता राहिला होता एक सौभाग्याचा लेणं, ते एक तरी दागिना अंगावर ठेवायला पाहिजे होता। वहिनींना काय करावं सुचेना। त्यांनी शेवटी निश्चय केला, वस्तिगृहातील मुलं 12 घराण्याची असेल तर काय झाले, मुले शिकतील, त्यांच्या जीवनाचे कल्याण होईल असा विचार करून त्यांनी शेवटी सौभाग्याचा लेणं मंगळसूत्रही सेक्रेटरीच्या हातात दिले। कोण कोणाची ही मुले काय होते नाते तिचे, कोण कोणाची ही मुले काय होते नाते तिचे, लळा लाविला सर्व राज्य निर्मी ममतेचे, लळा लाविला सर्व राज्य निर्मी ममतेचे। इवल्याशा लेकरांना दिला पाठ समतेचा, इवल्याशा लेकरांना दिला पाठ समतेचा। अभिमान अम्मा तिचा जीव टाकू ओवाळून, अभिमान अम्मा तिचा जीव टाकू ओवाळून। अरे आभाळ एवढे हिला कोणी दिले मन, अरे आभाळ एवढे हिला कोणी दिले मन। लक्ष्मीबाई रयत शिक्षण संस्थेसाठी तन मन धन अर्पण केले। त्यांच्या स्पर्शाने रयत शिक्षण संस्थेचे सोने झाले। शेवटी इसवी सन 1930 साली त्यांचे निधन झाले। त्यांची मरणोत्तर असलेली इच्छा म्हणजे सर्व जाती धर्मांच्या मुलांनी मला खांदा द्यावा व दुसऱ्या दिवशी असलेला पाडव्याचा सण कोणीही चुकू नये या विचारावरूनच आपल्याला त्यांची दूरदृष्टी कळते। लक्ष्मीबाईंमुळेच अण्णांना पंख लाभले, लक्ष्मीबाईंमुळेच अण्णांना पंख लाभले। शैक्षणिक कार्याची झेप घेताना त्यांना क्षितिज दिसले नाही, दिसले तर फक्त मोकळे आकाश आणि पायाखालच्या मातीचा स्पर्श। एवढं बोलून माझ्या भाषणाला पूर्णविराम
जय कर्मवीर.